वेळेचा. तर असे अनेक प्रसंग आहेत. मी अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. अगदी दारासिंगची सुद्धा मी मुलाखत घेतली. पहिलवान इथं आले ते मिरजेला एका हॉटेलच्या उद्घाटनाला आले ते, त्यांची मुलाखत घेतली. महेंद्रसिंग टिकैत, आता जे टिकैत म्हणून राकेश टिकैत म्हणून जे आता आंदोलन करतात, शेतकरी आंदोलन, त्यांचे वडील ते तेव्हा फार मोठे शेतकरी नेते होते. त्यांची मुलाखत मी घेतली. मी कर्नाटकात, तमिळनाडूमध्ये पण गेलो, काठमांडूला पण एका परिषदेसाठी गेलो, अनेक ठिकाणी मी हिंडलो. फक्त त्यातली ते गंमत सांगतो तुम्हाला की त्यावेळेला ही तंत्रज्ञान काही नव्हतं. बरोबर. म्हणजे तंत्रज्ञानाचा आज जो तंत्रज्ञान आपण बघतो, आज मोबाईलवरती इतकं सोपं झालेलं आहे. मी आता काही पुस्तकं वगैरे सुद्धा आता केली मी, किंवा आता काही लेख वगैरे सुद्धा मी लिहितो ते मोबाईलवरच करतो मी. बरोबर. बोलूनच करतो, आता कॉम्प्युटर सुद्धा लागत नाही. बरोबर. पण मी जेव्हा सकाळमध्ये पहिल्यांदा काम सुरू केलं, किंवा तरुण भारतमध्ये सुद्धा काम केलं, त्यावेळेला हातानं कॉपी लिहून पाठवायची. बरोबर. तरुण भारतमध्ये असताना सुद्धा, तरुण भारतमध्ये असताना बातम्या लिहायच्या, अशा एका पाकिटात घालायच्या, माननीय संपादक दैनिक तरुण भारत पुणे असं लिहायचं वरती, आणि एसटीच्या ड्रायव्हरकडे टपाल द्यायचं. बरोबर. आणि तिथं कळवायचं की असं असं ते माहितच असायचं त्यांना, पाठवलेलं जायचं टपालात, ते तिथं गोळा करायचे आणि तिथनं त्या बातम्या छापायच्या. अशी परिस्थिती सकाळमध्ये सुद्धा अशीच होती. रोजच्या बातम्या द्यायला मग काही दिवसानं मग टेलिप्रिंटर आला आमच्याकडे, आणि टेलिप्रिंटरवरती मग आम्ही काम करायला लागलो. टेलिप्रिंटर म्हणजे साधारणपणे पोस्टात जसं ते तारायंत्र असतं, आता माहित नाही लोकांना, तारायंत्र असायचं पूर्वी पोस्टामध्ये. बरोबर. तर ते आम्ही ते वापरायचं. फॅक्स आला नंतर, आणि फॅक्सचा वापर, फॅक्सचं कार्ड मिळायचं तेव्हा आम्हाला. म्हणजे सकाळनं मला फॅक्सचं पण कार्ड दिलं होतं, आणि टेलिफोनचं पण कार्ड दिलं होतं, म्हणजे बाहेरून जर फोन केला तर तो उपयोगी पडावा तुम्हाला म्हणून. तर बहुतेक सगळ्या बातम्या मात्र आम्ही फोनवरतीच द्यायचो. म्हणजे तिथं सुद्धा, म्हणजे सकाळमध्ये जे उपसंपादक असायचे टेबलला काम करणारे, ते फोनवरती बातम्या घ्यायचे आमच्या. अनेक ज्या तातडीच्या बातम्या आहेत त्या, बाकीच्या ज्या सायलेंट न्यूज आहेत त्या आम्ही लिहून पाठवायचो टपालात. रोज आमची पार्सल गाडी यायची सकाळची. बरोबर. त्या पार्सल गाडीबरोबर टपाल जायचं, आणि फोटो टपाल जायचं, आणि जे तातडीचं पाठवायचं ते मात्र एसटीनं पाठवायचं. तेव्हा अजून काही कुठलीही सिस्टीम नव्हती, कॉम्प्युटर नव्हता, काही नव्हतं. म्हणजे अगदी फोनवरून बातमी घेणे इतपत विश्वासार्ह होता त्या सगळ्या गोष्टी. हो हो, फोनवरनं घ्यायची. मला आठवतंय तेव्हा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका अध्यक्ष, नाव सांगत नाही मी त्यांचं, त्यांच्यावर हल्ला झाला, खुनी हल्ला. तर तेव्हाचे तिथले वृत्तसंपादक अनंत दीक्षित होते. नंतर ते संपादक झाले, आणि नंतर पुण्याला पण संपादक झाले. तर मी त्यांना ती बातमी सांगितलं, ते सांगा म्हणले चिंतामणी म्हणल्यावर, तेव्हा साधे फोन होते, तर मी त्यांना ती सगळी बातमी फोनवर सांगितली पूर्णपणे. बरोबर. त्यांनी फोनवर लिहून घेतली होती, म्हणजे पॉईंट घ्यायचे नुसते. लोक आम्हाला विचारतात, मी अजून सुद्धा मी काही ठिकाणी असे पॉईंट घेतो, तेव्हा मला विचारतात, हे तुम्ही शॉर्ट हँड शिकलाय का वगैरे. आम्ही काही शॉर्ट हँड वर शिकलेले नाही, त्यातले मुद्दे घ्यायचे आणि पुन्हा ते आपल्या पद्धतीने दुरुस्त करायचे. मग ते म्हणले बघू वाचता येते का. नाही, तुम्हाला नाही, मला सुद्धा अनेकदा वाचता येत नाही म्हणलं काय अक्षर ते. म्हणजे एकूणच अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पत्रकारिता केली, आणि त्यामुळे त्याचा अनुभव येत गेला. म्हणजे लक्षात राहण्यासारखे आणि या क्षेत्रात आल्यासारखे, म्हणजे ज्याचं आपल्याला म्हणतो खऱ्या अर्थानं कौतुक करावंसं वाटतं आपल्याला, ती सगळीच क्षेत्र तुम्ही अनुभवलेली आहेत. म्हणजे अगदी दारासिंगची इंटरव्ह्यू किंवा या ज्या गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीनं. सर, नंतर आता पुन्हा बऱ्यापैकी माध्यमांमध्ये आपण काम करत असताना आमची पिढी ज्यावेळेला आली त्यावेळेला आम्हाला ते जाणवलं की कम्प्युटर काही लोकांना जमत नव्हता. नंतर म्हणजे टेक्नोसेवी नव्हती ती पिढी, आणि त्यामुळे सुद्धा कालबाह्य होत गेली. परंतु तो प्रवास नंतर म्हणजे टेक्नॉलॉजीचा प्रवास आणि आतापर्यंतचा प्रवास तुम्ही अगदी लिलया पेलत आलाय. मग हे जे बदल आहेत नंतर, म्हणजे अगदी कम्प्युटरवर टायपिंग आलं, तिथंच संपादन आलं, पेजिंग आलं, पेजिनेशन आपण ज्याला म्हणतो, तर ह्याच्याशी कसं जुळवून घेतलं? कसं आहे, तुमची तयारी जर असेल की नाही, आपण जे अनेकदा म्हणतो की मला हे काय जमणार नाही, मला जमेल का नाही कुणाला माहीत, बरोबर, हे नव्या पिढीला जमतोय, मला जमतोय का नाही. तर असा विचार जर तुम्ही करत बसला तर काहीच तुम्हाला येणार नाही, म्हणजे शक्यच नाही तुम्हाला करणं. जेव्हा पहिल्यांदा कम्प्युटर आला, राजीव गांधी आपले आदरणीय माजी पंतप्रधान, त्यांनी कम्प्युटरचं युग आणलं भारतामध्ये, आणि नवीन धोरण जेव्हा आलं, आर्थिक धोरण, त्यानंतर कॉम्प्युटर सगळीकडे वाढायला. तो पण आम्हाला कॉम्प्युटर ही चीजच माहित नव्हती. बरोबर. म्हणजे आम्ही पत्रकारितेत काम करत होतो तेव्हा आम्हाला चीजच माहित नव्हती. एवढंच नव्हे तर लोकांचे सुद्धा मोर्चे निघत होते, कर्मचाऱ्यांचे, सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा, की कॉम्प्युटर नको, आमच्या नोकऱ्या जातील म्हणून जोर जोरात मोर्चे निघत होते. आम्हालाही बरं वाटत होतं, कारण आपल्याला कॉम्प्युटर येतो की नाही कोणाला माहिती, त्यामुळे हे बरं आहे असं वाटायचं. पण नंतर असं लक्षात आलं की कॉम्प्युटरमुळेच अनेक उद्योग निर्माण झाले, अनेकांना रोजगार झाला त्याच्यामध्ये.
मोबाईलची तुम्हाला गंमत सांगतो. एकदा मोबाईल सुद्धा अजून कोणाला फारसा माहित नव्हता, अजिबात माहित नव्हता. एकदा आमचे एक संपादक म्हणजे कोळेकर साहेब सांगलीत आले ते आणि सहज मला असं म्हणले की तुम्हाला इथं मोबाईलचा वगैरे काही उपयोग होतो का, होईल का. तर मला मोबाईल हे माहितच नव्हतं चीज काय प्रकार आहे. तर मला वाटलं मोबाईल म्हणजे चालती गाडी म्हणजे आपली व्हॅन बिन असं असेल. म्हटलं इथे अंतर आमची छोटी आहेत, म्हटलं इथं काही गरज लागत नाही, आम्ही सायकलनं सुद्धा जातोय म्हटलं इथं. पहिला मोबाईल मात्र सकाळनंच आम्हाला दिला. वा. म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे त्यावेळेला पत्रकारितेमध्ये काही म्हणजे ठराविक दैनिक होती की ज्याच्यामध्ये वार्ताहरांना त्यांनी मोबाईल दिले, तसं मोबाईल मला पहिल्यांदा सकाळनं दिला. आणि आज सांगितलं तर आश्चर्य वाटेल की तो फक्त बीएसएनएलच तेव्हा कनेक्शन होतं. बरोबर. आणि टॉवर पण सगळे बीएसएनएल. काही वेळेला बीएसएनएलच्या खांबाखाली जाऊनच फोन लावायला लागायचा, कारण त्याशिवाय ते कनेक्शनच मिळायचं नाही. तर तो मोबाईल जो पहिला आम्हाला दिला तो चांगला असा जवळजवळ हातभर लांबीचा होता पहिला मला मोबाईल दिला. बरोबर. आणि त्याच्यावरती बाहेर फोन करायचा असेल तर जवळजवळ 14-15 रुपये चार्ज पडायचा आणि इनकमिंग कॉल घ्यायला सुद्धा पैसे पडायचे. बरोबर. सुरुवातीला तर तेव्हा मी असं झब्बा आणि विजार वगैरे असं वापरायचं, खांद्यावर शबनम असायची, तर ते खिशात असा ठेवला झब्ब्याच्या तर एखादा हत्यार बित्यार ठेवल्यासारखंच वाटायचं. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, यशवंत साखर कारखान्याचं उद्घाटन होतं नागेवाडीला खानापूरच्या. बरोबर. संपतराव माने म्हणून फार मोठी पुढारी होती काँग्रेसची, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते, आमदारही होते. तर त्यांनी तो कारखाना स्थापन केला. त्या कारखान्याच्या उद्घाटनाला मी कव्हर करायला गेलो होतो. आम्ही सगळ्या जिल्ह्यात हिंडायचो, त्यामुळे या सगळ्या पुढाऱ्यांची नेत्यांची माझी चांगली ओळख झाली. बरोबर. मग तिथं गेलो तो तर सगळे नेते असे ओळीनं बसले ते. विलासराव शिंदे साहेब सुद्धा बसले ते, आष्ट्याचे आपले प्रसिद्ध माजी आमदार. बरोबर. विलासराव शिंदे साहेब मला म्हणले चिंतामणी बसा 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 बसा. म्हणतं माझं ते असं उजवा हात खाली झब्बा खाली घेतले पहिला होते किसा. मला म्हणले चिंतामणी काय हत्यार काय खिशात, हत्यार आहे काय म्हणले. हत्यार नाही म्हणलं साहेब, मोबाईल आहे हा. बघू म्हणले. तो मोबाईल हे कुतूल होतं लोकांना. बरोबर. नंतर पुन्हा आकार थोडा कमी झाला त्याचा, नंतर आणखी आकार कमी झाला, मग आत्ताचा मोबाईलचा आकार हा आला, तो स्मार्ट होत गेला. मग त्यानंतर आणखी मोबाईलमध्ये सुद्धा वेगवेगळे खूप प्रकार आले. ब्लॅकबेरी सारखा मोबाईल सुद्धा मधल्या काळात खूप गाजत होता, तो सुद्धा माझ्याकडे होता. म्हणजे हे नंतर टेक्नॉलॉजी सगळी आली. तुम्ही म्हणला जे असं आहे, तर पहिल्यांदा मी पहिलं टायपिंग शिकलो होतो, हे खरं आहे. सांगलीमध्ये साकेकर इन्स्टिट्यूट होते, तिथं मी 11वी झाल्यानंतर पहिल्यांदा टायपिंग शिकलो होतो. त्याचा मला फायदा झाला टेलिप्रिंटर चालवताना. टेलिप्रिंटर सेम कॉम्प्युटरचा बोर्ड असतो तसंच आहे, फक्त त्याची ठराविक ही असती. नंतर कम्प्युटर जेव्हा आला तेव्हा आम्ही पहिल्यांदा कम्प्युटर शिकून घेतला. म्हणजे आपला एक कुठला तरी बोर्ड निवडावा लागतो तिथला. म्हणजे आता गोदरेज आहे किंवा स्क्रिप्ट आहे, असा कुठला तरी एक बोर्ड निवडायला लागतो. तर आम्ही बोर्ड निवडून टायपिंग करायला शिकलो आणि मग इतकं फास्ट करायला लागलो. आता माझा थोडासा ह्या मोबाईलमुळे माझा सराव कम्प्युटरचा कमी झालाय ह्याचा. नाहीतर मी साधारणपणे एक अर्धा पाऊण तासामध्ये सहज कॉलम 2 कॉलम मजकूर ऑपरेट करू शकतो कॉम्प्युटरवरती. एडिटिंग तर आम्ही शिकलोच. त्याच्या आधी मधल्या टप्प्यामध्ये मोबाईलच्या आधी एक पेजर नावाचा एक प्रकार आला होता. परवा एक पेजरचे स्फोट झाले बा अशी बातमी सगळीकडे. पेजरचा इस्रायली यांनी मोसादचा हात आहे वगैरे, अमुक आहे, खरं खोटं तो नंतरचा भाग. तर ते पेजर पहिल्यांदा आमच्याकडे आले सकाळमध्ये आणि तो असा छल्ला लावतात ना कमरेला, तसा तो पेजर लावायला लागायचा. बरोबर. पॅन्टला असा अडकवायला लागायचा. तर आपण हे अडकवलाय जसा माईक अडकवलाय तसंच, आणि त्याच्यावर मेसेज यायचा, ते वाजायचा असा की कॉल मी, म्हणजे आमचे संपादक असतील किंवा वृत्त संपादक असतील किंवा आणि कोणी असतील ते फोन करा म्हणायचे. मग ऑफिसमध्ये जायचं आपण किंवा जवळ कुठेतरी फोन बघायचा आणि त्याच्यावरती फोन करायचा. ते पेजर म्हणून एक प्रकार आला. फॅक्स फिरतं व्हर्जन थोडक्यात. फॅक्स म्हणता येत नाही त्याच्यात, काही पाठवायला येत नव्हतं तुम्हाला, फक्त शॉर्ट मेसेज द्यायला लागेल. बरोबर. म्हणजे आता समजा तुम्ही मला फोन केला की चिंतामणी कॉल मी युवराज जाधव, एवढंच फक्त मेसेज यायचं, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. बरोबर. त्याच्या आधी मी जेव्हा पहिल्यांदा बंगलोरला गेलो किंवा अन्य काही राज्यामध्ये कव्हर करायला गेलो त्यावेळेला अजून फॅक्स सुद्धा आलेलं नव्हतं किंवा एसटीडी सुद्धा नव्हता आलेला. एसटीडी आता कुणाला सांगितलं तर माहितीच होणार नाही. एसटीडी बूथ होते ठिकठिकाणी आणि खूप मोठा व्यवसाय त्यातून चालायचा. पण तेव्हा नुसते कॉल सेंटर होती ती. बरोबर. एसटीडी सुद्धा अजून आलेला नव्हता. मग मी काय करायचं की मी आता काँग्रेसचा मेळावा आहे मोठा बंगलोरमध्ये किंवा जनता पक्षाचं रामकृष्ण हेगडेंची पत्रकार परिषद झाली समजा तिथं, तर मी काय करायचो की तिथून देवेगौडांची प्रेस झाली समजा, देवेगौडा माजी पंतप्रधान तेव्हा, तर मी काय करायचो हॉटेलमध्ये गेलो
पोचलो तिथनं काँग्रेस कमिटीतनं किंवा जनता दलाच्या रेसकोर्सवरच्या ऑफिसमध्ये गेलो. बंगलोरची गोष्ट सांगतोय. तर काउंटरवरनं जाता जाताच मी फोन लावायचो लगेच सांगलीला. आमचे तिथं गिरीश कुलकर्णी म्हणून टेलिप्रिंटर ऑपरेटर असायचे. टेलिप्रिंटर ऑपरेटर हीच पोस्ट होती. कॉम्प्युटर ऑपरेटर ही पोस्टच नव्हती. तर गिरीश मी 5-10 मिनिटात फोन करतो तुला, तू तयार राहा, मी आत्ताच हॉटेलमध्ये आलोय. मग आत हॉटेलमध्ये जायचं, सगळी बॅग वगैरे ठेवायची, ते कागद टिपडं बाजूला करायचं, हातात घ्यायची आणि फोन लावायचा. तो सुद्धा सगळं टेलिप्रिंटरवरती फोनवरती सांगितलेलं लिहून घ्यायचा. एवढं गिरीश कुलकर्णी सारखा ऑपरेटर, सगळेच अनेक ऑपरेटर होते असे करणारे. ही टेलिफोनची हे आली साधारणपणे बघा 1992च्या दरम्यान, 92-93ला एसटीडी आला. तेव्हा सुद्धा मी बंगलोरमध्येच होतो. आणि मला आठवतंय की त्यावेळेला काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये नरसिंहरावांचं नुकतं आलेलं होतं आणि एसटीडी आला. एसटीडी आल्यानंतर मग आम्ही फास्ट फोन करायला लागलो. तेव्हा आंतरराष्ट्रीय कॉल लावायचं सुद्धा ते वेगळं हे असायचं, सांगायला लागायचं आम्हाला. ISD म्हणायचे त्याला, इंटरनॅशनल एसटीडी, ISD, PCO असं ते असायचं. तर हे टप्पे आमच्या समोर आम्ही पाहिलेत. म्हणजे टेक्नॉलॉजी छपाईमध्ये तर खूप. मी जेव्हा वाल्मिकीमध्ये काम करत होतो तेव्हा एक असा हे असायचा, गॅली असायची, अशी मोठी फळी असायची, त्याच्यामध्ये कप्पे केलेले असायचे अक्षरांचे. सगळ्याच प्रेसमध्ये तशी परिस्थिती होती. आता समजा तुमचं नाव युवराज आहे, तर य आणि उकार, र आणि काना, त्याला प्रत्येक सेपरेशन. मग पहिल्यांदा य हे करायचं, त्याला खाली उकार जोडायचा, त्याच्या खाली व करायचं, र लिहायचं, त्याला काना द्यायचा, ज लिहायचं, मग युवराज. मग त्याचं गॅली प्रूफ काढायचं. तर मी काही वेळेला, मी जरी मला काय काम नव्हतं, ते माझं प्रूफ रिडिंग आणि एकूणच सगळं सुपरविजन आणि संपादन होतं, तरी सुद्धा मी त्या गॅलीमध्ये उभारून मी काही वेळेला स्टिक म्हणायचे त्याला, स्टिक भरलेले आहेत. म्हणजे मी पटकन त्या ह्यांना द्यायचं, मला एक पॅरा घ्यायचा असा आपला करायचा आणि तो पटपट असं समोर बघायचा. आणि ते इतके हातात त्यांचे बसलेले असायचे की उकाराच्या ठिकाणी उकारच जाणार त्यांचा, मच्या ठिकाणी मच्या इथे हात जायचं त्यांचं, त्या लोकांचं. ते परफेक्ट काम होतं. कंपोजिटर म्हणायचे त्यांना, ते तयार असायचे. म्हणजे एकूण सगळे आयाम तुम्ही बघत गेला, सगळे आत्मसात करत गेला आणि त्यानुसार पत्रकारिता बहरत गेली. सर, आता संदर्भाला खूप चांगल्या पद्धतीने संधी आहे. म्हणजे आपण बघतोय गुगल असेल, व्हॉट्सअप असतील, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आज पत्रकारांना सहजगत्या उपलब्ध आहेत. इव्हन फोटो सुद्धा किंवा काही घटना घडल्या तर वाचक सुद्धा तुम्हाला त्वरित पाठवतो. परंतु हे सगळं असताना सुद्धा बऱ्याच वेळा काही गडबडी होतात, म्हणजे पत्रकारांच्याकडून चुका होतात. तर हे सगळं आत्ताचं जे काय आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो बेसलेस पत्रकारिता, हा जो एक रीडर कडून येणारा हे आहे, किंवा म्हणजे त्यामध्ये थोडासा आपण ज्याला म्हणतो की आपली जबाबदारी आपण त्यामध्ये पाहत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आता त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? काय आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं असं आहे की निष्काळजीपणा आणि घाई हा पण फार मोठा हे आहे त्याच्यातला. आपण तपासून पाहिलं पाहिजे. बरोबर. कुठल्याही गोष्टीमध्ये एखादी बातमी लिहायची असेल आपल्याला, तर त्याचा संदर्भ तिथं येतो का बरोबर. मी अजून सुद्धा एखादी बातमी लिहित असताना एखाद्या मध्ये जर काही संदर्भ आला, आता गुगल आहे आपल्याला, बरोबर, काय आता काय मला शब्दकोश किंवा विश्वकोश काढून बघत बसावं लागतं, बरोबर, किंवा महादेव शास्त्री जोशींचा सांस्कृतिक कोश पण काढावा लागत नाही. परंतु आता परवा मला एका ठिकाणी संदर्भ आला की मराठी भाषा दिन, तर तो फेब्रुवारीमध्ये येतो, 26-27 फेब्रुवारीला, बरोबर. तर हे गुगलवरती आता आपल्याला कळू शकतं झटकन. हे संदर्भ बघितल्याशिवाय तुम्ही लिहिता कामा नाही. आणि कशा करता मराठी दिन पाळला जातो, तर कुसुमाग्रजांच्या करता तो पाळला जातो, विवा शिरवाडकरांच्या ह्याच्या का ती गोष्ट, अशा करता. आता साधं मी तुम्हाला सांगतो, परवाच मी मिरजेला आपल्या पत्रकार दिनाचा एक कार्यक्रम झाला, त्याच्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या बद्दलच मी बोललो त्या कार्यक्रमामध्ये. त्यांना म्हटलं की आपली एक अशी समजूत आहे की आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832ला पहिलं पेपर काढलं. हे खरं आहे, दर्पण नावाचं पेपर. म्हणजे तेव्हा त्यांनी पहिलं पाक्षिक काढलं, नंतर साप्ताहिक काढलं. 2 स्तंभ असायचे, की इंग्रजी आणि मराठी पहिल्याच पानावरती. पण म्हणलं हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोण होते, त्यांनी नेमकं काय काम केलं आपल्याला माहितच नाही. म्हणलं आपण नुसतं त्यांनी दर्पण काढलं एवढंच म्हणून बसतो त्याच्यामध्ये, असं नाहीये म्हणलं. किंवा ते शास्त्री होते म्हणजे काहीतरी धर्मकार्य करणारे शास्त्री होते असं नाहीये. ते प्रचंड विद्वान होते, त्यांना 10 भाषा अवगत होत्या. अरे वा. 10 भाषा. फ्रेंच भाषेवर, फ्रेंच होतं, इंग्रजी होतं, बंगाली होतं, तेलुगू होतं, तमिळ होतं, संस्कृत होतं, मराठी होतं, अशा अनेक भाषांवर प्रभुत्व होतं. फ्रेंच भाषेवर त्यांचं एवढं प्रभुत्व होतं की फ्रान्सच्या राजाने त्यांचा गौरव केला त्या भाषेच्या ह्याच्याकरता. क्या बात आहे.
मुंबईच्या लायब्ररीची मुंबईतली जी लायब्ररी आज सुद्धा त्याची स्थापना त्यांनी केली. कुलाबा वेधशाळेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता, कारण ते खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांना गणित चांगले येत होतं, त्यांना भाषा सगळ्या येत होत्या, त्यांना व्याकरण येत होतं, इतिहास येत होता, भूगोल येत होता, रसायनशास्त्र चांगलं माहित होतं, भौतिकशास्त्र माहित होतं. इतक्या विषयांचा त्यांचा अभ्यास होता. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित प्रत त्यांनी तयार केली छापून. त्याच्या आधी हस्तलिखित ज्ञानेश्वरीची प्रत असायची. पहिले मुद्रित प्रत करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर होते. त्यांनी शाळा तपासणीस म्हणून काम केलं. त्याशिवाय परत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यानंतर अशा अनेक गोष्टीत त्यांचा प्रचंड सहभाग होता. आणि यांना सगळं मिळून हे करायला किती आयुष्य लाभलं असेल. पुस्तकं त्यांनी अनेक लिहिली. त्यांना पाठ्यपुस्तकं करणारे पहिले ते. मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये पाठ्यपुस्तकं जी आज बालभारती कुमार भारतीवर नंतर सुरू झाली, तर ती करणारे पहिले कोण असतील तर म्हणजे त्यावेळी बालभारतीवर नव्हतं, तर त्यांनी स्वतः भूगोल वगैरे अशी पुस्तकं काढली गणिताची वगैरे, ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर होते. तर त्यांना आयुष्य किती लाभलं असेल. मी विचारलं त्यांना प्रश्न. 80 वर्ष, 85 वर्ष, 90 साहजिकच एवढ्या भाषा, 34 वर्षाचं आयुष्य लाभलं फक्त. बापरे, 34. आज 34 वर्षाला आपण समजतो की अजून त्याला काय समजत नाही माणसाला, असं समजतो. तर हे आपल्याला माहित नाही, आपण वाचत नाही. आज सुद्धा आज एवढं आपण म्हणतो माहितीचा स्रोत आहे प्रचंड. काय माहिती आहे आपल्याला. बरोबर. अभिजात मराठीचा दर्जा मराठीला मिळाला म्हणजे काय झालं. अभिजात मराठी मुळात भाषा कुठून आली. मी असं म्हणत नाही की अगदी सगळाच इतिहास तुम्हाला सगळे अवगत असला पाहिजे. भाषा पैशाची आहे, महाराष्ट्रीय आहे, खरोष्टी आहे, अशा सगळ्या भाषा माहित पाहिजेत अशातला भाग नाही. अगदी हाल सातवाहनाची गाथा सुद्धा तुम्ही वाचायला पाहिजे किंवा माहित असायला पाहिजे, पण किमान काहीतरी माहिती पत्रकाराला पाहिजे. आज ह्यांना काही माहिती नाही. आज तुम्ही शरद पवार साहेबांची मुलाखत घ्यायला समजा गेला, समजा ह्याला त्याच्याकरता एक पूर्वपीठिका तयार पाहिजे तुमची. नक्कीच तुमचा अभ्यास पाहिजे त्याचा. बरोबर. तुम्ही पवार साहेबांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. त्यांच्या राजकीय ह्याच्याबद्दल अनेकांचे काही मतभेद असतील, ते असू शकतात प्रत्येकाचे, किंवा अण्णासाहेब डांगे असतील, असे जे नेते आहेत हे जर आपण पाहिले जुन्या काळातले, वाजपेयी असतील, तर हे लोक अभ्यास करून जायचे. बरोबर. आता समजा मला तुम्ही तुमच्या रेडिओ स्टेशनवरती बोलवलं मुलाखती करता, तर मी पहिल्यांदा त्या रेडिओ स्टेशनचा अभ्यास केलेला असला पाहिजे थोडा. करेक्ट. आणि हे केला जर मीच तुम्हाला सांगितलं तर तुम्ही चाट पडता म्हणजे त्याच्यावर फार काही त्याला करावं लागत नाही. थोडासा अभ्यास करायचा, होमवर्क करायचं जरा. करेक्ट. हे करायची आज पत्रकारांकडे ही राहिलेली नाही, ती तयारी राहिलेली नाही, होमवर्कच नाही त्यांच्याकडे. तुम्ही एखाद्या ज्येष्ठ नेत्याची जेव्हा मुलाखत घेता तेव्हा त्याची पूर्वपीठिका काय, त्याचे विचार काय, त्यांना ह्यापूर्वी राजकारण काय केले ह्याची तुम्हाला चांगली माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मला आठवतंय मी भीमसेन जोशींची मुलाखत जेव्हा घेतली तेव्हा पंडित भीमसेन जोशींच्या बद्दल मी सगळी आधी माहिती घेतली. ते धारवाडचे कसे होते, त्यानंतर धारवाडमध्ये त्यांनी कुठल्या गुरूंच्या शिक्षण घेतलं, त्याकरता कसे ते लांबून सुद्धा पाणी भरत होते अक्षरशः घरात त्या गुरूंच्या. आणि गुणगायीनं आवडी नावाचं पु ल देशपांड्यांनी फार सुंदर पुस्तक लिहिलंय. या सगळ्या मोठमोठ्या हिराबाई बडोदेकरांपासून सगळ्यांच्या वरती लिहिलंय. तर मी ह्या सगळ्याचा अभ्यास करून जातो. सगळ्यात महत्वाचं सांगायचं काय माहिती का, आजही करतो. आजही मी अजिबात आळस करत नाही. तो सवय लागलेली आहे. ती सवय लागली आहे तुम्हाला. गुड. म्हणजे आता अलीकडे जो उथळपणा आहे त्यामध्ये थोडक्यात सरांचं म्हणणं की स्रोत चेक करत नाहीत किंवा त्यातला आपण ज्याला म्हणतो घाई गडबड, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर अभ्यास सुद्धा कमी पडतोय असं सरांचं मत आहे. पण सर आता यानंतर अजून पुढचं म्हणजे ह्या गुगल आपण म्हणतो पुन्हा फोनवर बोलून टाईप होतं, त्याच्या पलीकडे जाऊन आता AI नावाचं किंवा चॅट GPT नावाचं एक नवीन अजून आयाम आलंय की जेणेकरून एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर तेही तुम्हाला ते पटपट देते. आता एवढी सोपी पुन्हा पत्रकारिता व्हायला लागलेली आहे. तर आता जसं तुम्ही म्हटलात की तुमचे अनुभव सांगत असताना काही दरोड्याची घटना तुम्ही सांगितल्या, काय नंतर त्या कुस्ती संदर्भातलं वार्तांकन करत असताना तुमची इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये होती सर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि त्या इन्व्हॉल्वमेंट नंतर ती काही शब्द किंवा ती काही बातमी तयार होत होती. परंतु आता हे सगळे जी नवीन आयाम यायला लागलीत, म्हणजे थोडक्यात रोबोटच पत्रकारिता करायला लागलाय काय असं व्हायला लागलंय. तर ह्या वेळेला हे टिकवलं जाईल का अशा जगामध्ये की पत्रकार सुद्धा एक माणूस म्हणून त्या बातमीकडे पाहत असताना किंवा माणूस म्हणून बातमी देत असताना, आवाज उठवत असताना, म्हणजे पत्रकाराचं एक स्वरूप त्या ठिकाणी दिसत होतं. परंतु आता हे चॅट GPT AI हे सगळं वापरत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये हे जाणवेल का, यामध्ये कृत्रिमता येईल, यांत्रिकपणा येईल याविषयी? नाही, एक लक्षात घ्या, हे शेवटी करणं केले कोणी तयार.
ते माणसानंच तयार केलंय. प्रत्येक गोष्ट आणली कुणी, माणसानं आणली. कॉम्प्युटर कुणी आणला, माणसानं. कशाच्या आधारावरती कॉम्प्युटरची रचना झाली? माणसाच्या मेंदूच्या. बरोबर. स्मरणशक्ती जी आपण म्हणतो, स्मरणशक्ती तुम्हाला चटकन जेव्हा पाहिजे ती गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर उभी करायची असेल तर स्मरणशक्तीचा उपयोग होतो. नक्की. मेंदूमध्ये वेगवेगळे कप्पे आहेत असं म्हणतात शास्त्रज्ञ, आपण काय त्यातले तज्ज्ञ नव्हे. बरोबर. कॉम्प्युटरची रचना तीच आहे साधारणपणे. मला गुगलची रचना काय आहे तीच आहे. माहिती फक्त त्याच्यातली माहिती त्यांनी साठवून ठेवली आहे, अधिक अचूक आहे ती. परंतु तुम्ही डोक्यात सुद्धा ती माहिती ठेवू शकता ना. बरोबर. आता मी डॉक्टर गवा तगारे म्हणून सांगलीमध्ये फार प्रख्यात पुरातत्व अभ्यासक होते. ते सरकारी नोकरीत होते वास्तविक, पण त्यांनी एक हाऊस म्हणून याचा पुराणांचा अभ्यास केला. वेगवेगळ्या आपल्याकडे खूप 110 पुराण आहेत. बरोबर. अनेक पुराणं आपल्याकडची, विष्णू पुराण आहे, विष्णू धर्मोत्तर पुराण आहे, गरुड पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, अशी वेगवेगळी पुराण आहे. तर त्या पुराणांचं त्यांना युनेस्कोनं काम त्यांच्यावर सोपवलं, त्याचं भाषांतर करायचं इंग्रजीमध्ये. वा. तर ते काम त्यांनी इथं मोठ्या प्रमाणात केलं होतं. आता त्या गवा तागारेंना भेटायला जाताना आजही माझ्या लक्षात आहेत हे सगळे. मी पुराणांचा पहिला अभ्यास केला. पुराण काय आहे, नेमकी कशी आहे. समुद्र पुराण म्हणून आहे किंवा अशी अनेक पुराण आहेत. जशी उपनिषद आहेत तशी पुराणं पण आहेत. तर ही सगळी साधनं माणसानं निर्माण केली आहेत. जर ती माणसालाच त्याचा वापर करता येत नसेल योग्य पद्धतीनं तर ती साधनं पण पुष्कामी ठरतात. उपयोग काय तुमच्याकडे असून त्याच्यात. बरोबर. म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये असं वर्णन केलं एका लढवय्याचं, की तो म्हणायचा मला लढायला पाठवा, मी शूर आहे, हे आहे. उपयोग काय त्याचा? त्याला हातात तलवार दिली, ढाल दिली, तरी तो म्हणला मला मग घोड्यावर बसवा. घोड्या बसवा, तलवार कशी धरायची, ढाल कशी धरायची, त्याला येतच नसेल. उपयोग काय त्याचा? ही सगळी जी साधनं आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्ता सुद्धा, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? मूळ आपल्या बुद्धिमत्तेतून निर्माण झालेलं आहे ना ते. बरोबर. बरोबर. तेच जर तुम्हाला माहित नसेल ते कसं चालवायचं किंवा कसं वापर करायचा त्याचा, तर उपयोग काय त्याचा? त्यामुळे ही सगळी साधनं फिजूल ठरतात जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला नाही. त्याला करणारा माणूसच आहे शेवटी. ओके. आणि माणसाचं महत्व, ते करणाऱ्याचं महत्व, त्या संयोजकाचं महत्व कधीही कमी होणार नाही. नक्कीच. म्हणजे जसं आपण म्हणतात तसं येणारे सगळे बदल स्वीकारत गेलं पाहिजे केव्हा, आणि ते वापरले तरच त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग होईल किंवा ते तयार करणारे सुद्धा आपलीच लोक तेव्हा वापरायचं हे तर कळलं पाहिजे, हेही कळायला पाहिजे. बरोबर. म्हणजे नक्कीच यामध्ये ती कृत्रिमता येणार नाही, कारण ती निर्माण केलेली साधनं ही माणसानंच तयार केली आहेत असं म्हणणं आहे. सर, आता सध्याची परिस्थिती पाहता आणि माध्यमांचा एकूणच माध्यमांकडे प्रेक्षकांचा असेल, वाचकांचा असेल, बघण्याचा कौल पाहता ते कुठेतरी काही प्रकरणामध्ये एकांकी प्रकरणामध्ये अगदी पुरस्कृत आपण ज्याला म्हणतो हे सगळं करताना दिसत आहेत, किंवा तसा एक विषय किंवा युट्यूबर किंवा ह्या सगळ्या माध्यमातून त्यामध्ये एक सहजगता पण आली की सहज एखाद्या गोष्टीला बदनामी असेल किंवा एखाद्या गोष्टीचं कौतुक असेल ते सगळं केलं जातंय. तर ह्या सगळ्या तरुण पिढीला जे आता पत्रकारिता करू इच्छित आहेत किंवा ज्याच्या हातामध्ये सध्या मोबाईल पत्रकार आहे असं मी म्हणेन, कारण त्याला एखादी बातमी टाकता येते किंवा लगेच लोकांपर्यंत पोहोचवता येते. तर अशा नवख्या युवकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून किंवा एखादी गोष्टी माहिती पोहोचवण्यास, समाजापर्यंत पोहोचवत असताना त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी किंवा कोणती स्वतःवर संस्कार करून घ्यावेत याविषयी काय सांगा? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, मी माझ्या पुस्तकाबद्दल बोलणारच आहे नंतर, पुस्तक कसं झालं ते. तर त्याच्या आधी हे सांगतो की पत्रकारानं बॅलन्स ठेवला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. एक तर तो स्वतः कुठल्याही पक्षाचा असू दे, बरोबर, तो कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही पूजा पद्धती वापरणारा असू दे, कुठल्याही देवतेला मानणारा असू दे, बरोबर, पण त्यानं पत्रकार म्हणून काम करताना हा बॅलन्स ठेवला पाहिजे. न्यूट्रल तो असला, न्यूट्रल राहिलं पाहिजे त्याच्यात. जर आपण एखाद्यावरती अगदीच घृणास्पद आरोप आहे, एखाद्यावरती म्हणजे वाईट गुन्ह्याचा आरोप आहे, ते सोडून द्यावं आपण, की अगदी खूनच केला एखादं म्हणून त्याची काय बाजू घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही. बरोबर. परंतु जर आपण एखाद्यावरती राजकीय दृष्ट्या काही आरोप करतोय, भ्रष्टाचारासंदर्भात, त्याच्या संस्थेच्या संदर्भात काही आरोप करतोय, तर त्याची बाजू खरोखरच म्हणजे आरोपामध्ये तथ्य जरी असलं तरी सुद्धा त्याची बाजू थोडी घेतलीच पाहिजे. अगदीच पोलीस स्टेशनला गुन्हाच नोंद झालाय तर काय प्रश्न नाही, मग बरोबर, त्याच्यावर गुन्हा अटकच झाली, त्याला काय तुम्हाला संधी द्यायचं कारण नाही. परंतु त्याच्या आधी तुम्ही त्याला संधी ही दिलीच पाहिजे. आणि हे संस्कार आमच्यावरती, आम्ही ज्या पत्रकारितेत काम केलं तिथल्या संपादकांनी, तिथल्या वृत्त संपादकांनी ह्यांनी आमच्यावरती केले. आम्ही एखादी बातमी पाठवली अशी तर ते म्हणायचे ह्या दुसरी बाजू कुठे आहे, घेतली त्यांचं म्हणणं काय ह्याच्यामध्ये, साधक बाधक आपण त्या संस्थेला बदनाम करतोय हे लक्षात ठेवा म्हणायचे. तसं आपल्याला संस्थेला बदनाम करायचा कुठलाही अधिकार नाही. विशेषतः आर्थिक संस्था असेल, ती आर्थिक व्यवहार करणारी संस्था असेल तर, किंवा सामाजिक काम करणारे, एका तुमच्या बातमीमध्ये ते कोसळून पडणार आहे सगळं. त्यांनी आयुष्य सगळं घालवलंय त्याच्याकरता, बरोबर, त्याच्या पूर्वीच्याही पिढ्या त्याच्याकरता खपलेल्या आहेत.
आणि आपण एका बातमी, तुमच्या हातात बातमीचं हे शस्त्र आलं म्हणजे काय तुम्ही सिकंदर झाला काय जगाचे, असं नाही असं चालणार. त्यांचं काय म्हणणं आहे ते ह्याच्यावरती घ्या. म्हणजे काही वेळेला असं असू शकतं की खरोखरच त्यात काही तथ्य नसतं, करेक्ट, असंही असू शकतं. लेट देम डिसाइड. म्हणजे न्यायालय ठरवेल, पोलीस ठरवतील, तो आपला हा अधिकार नाहीये, पत्रकाराचा तो अधिकार नाही. त्यामुळे विशेषतः राजकारणाच्या बाबतीत सुद्धा आपण हे पाळलंच पाहिजे. जे हातात आलं ते आपलं छापून मोकळं झालं, ठीक आहे, स्पीड आहे, गती आहे, सबसे तेज हे आहे, सगळं जरी असलं तरी सुद्धा त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे की आपण काय करतोय. बरोबर. आपल्या हातून किती गंभीर घटना घडू शकतात. एखाद्या माणसाचं सगळं आयुष्याचा चोरडा होऊन बरोबर जाऊ शकतो एखाद्याचा, आणि त्याच्याकरता ते भान ठेवायचं हे पत्रकारांनी नेहमी सांभाळलं पाहिजे. आणि त्याच्याकरता एक सामाजिक आपण दृष्टी म्हणतो की नाही, ती पत्रकारांच्या मध्ये असलीच पाहिजे. आणि त्याच्याकरता खास हे पाहिजे. मला आठवतंय, म्हणजे मी काही दैनिकात ज्या काम केलं त्या सगळ्यातून मला हे मिळालं. एका याच्यात काम करत होतो तेव्हा पुण्यामध्ये लष्कर आणि प्रसार माध्यम असा हा परस्पर संबंध कसा असावा, त्यांनी एकमेकांशी एक सौहार्दाचे संबंध कसे असावे, समन्वय कसा असावा, ह्याच्याकरता 4 दिवसाचं ट्रेनिंग होतं. मी त्या ट्रेनिंगला गेलो होतो. लष्करी अधिकारी सगळी माहिती द्यायचे की तुमच्या काही वेळेला काश्मीर मधल्या बातम्या चुकीच्या येतात, की आम्हीच लष्करातले लोकच अन्याय करतो, हे कसं चुकीचं आहे आणि त्याचा आमच्या ह्याच्यावर मॉरलवर कसा परिणाम होतो हे ते सांगायचे. तर हे आपला मॉरलवर दुसऱ्याचा काही परिणाम होणार नाही ना, हे आपण पाहिलं पाहिजे. पोलिसांच्या बाबतीत सुद्धा, पोलीस असतील किंवा कुठलीही शासकीय यंत्रणा असेल, कुठलीही यंत्रणा काम करत असेल, त्यांना आपल्याला कोलॅप्स करायचे का आपल्याला सुधारायचे हे आपण पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. आणि ही भान जोपर्यंत येत नाही, आणि हे एक आता प्रवाह आहे जोरात, जेव्हा एकदा नदीचं महापूर येतो जेव्हा, तेव्हा काय मागं आडवं पुढं झाड आहे का, घर आहे का, काय बघत नाही. पण एकदा पूर ओसरून गेला की मग एक शांतपणा येतो नदीच्या पात्रामध्ये. तसंच ह्यामध्ये सुद्धा येईल अशी मी आशा बाळगतो. नक्कीच हळूहळू एक शांतपणा, समतोलपणा त्यातनं येईल असं सरांचं म्हणणं आहे. जसं आता आपण म्हणतोय प्रसारमाध्यमांचा एक पूर आहे, आपण त्या पुरातले सगळेजण वाहणारे लोक आहोत किंवा पूर निर्माण करणारे सुद्धा काही लोक असतील, तर कृपया थोडंसं याच्यामध्ये संयम आणि त्यातली गंभीरता सर सांगितल्याप्रमाणे त्या आपण घेतली पाहिजे. सरांची जी आपण म्हणतो गाजलेली पुस्तकं, सांगलीच्या पाऊलखुणा आणि इतिहासाची सुवर्णपाने, ही 2 पुस्तकं सर या संदर्भात कसं काय, आणि ते लेखन करत असताना आज सांगलीच्या पाऊलखुणा म्हटलं तर अगदी सांगली काय आहे हे नवख्या पिढीतल्या अगदी एखाद्या युवकाने जरी ते पुस्तक हातात घेतलं तर त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. तर ही सगळे सोर्सेस सर आणि हे पुस्तक निर्मिती याविषयी थोडंसं. एक आहे की सांगलीबद्दलचं माझं पहिलं पुस्तक नाही, हे मी पहिल्यांदा प्रामाणिकपणे सांगतो. अविनाश टिळक नावाचे एक बँकेत काम करणारे आहेत गृहस्थ, निवृत्त आहेत आता ते, बरेच वर्ष निवृत्त झालेत. त्यांनी पहिल्यांदा सांगली आणि सांगलीकर नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. पण त्यांनी प्रामुख्यानं व्यक्तिचित्रण, आपण ज्याला पोर्ट्रेट म्हणतो, शब्दचित्र, व्यक्तिचित्र म्हणजे व्यक्ती केंद्रित, व्यक्ती त्यांनी केंद्रित केलेल्या होत्या. माझं असं झालं की मी तेव्हा सकाळमध्ये काम करत होतो आणि सकाळचे तेव्हाचे आमचे कोल्हापूर आवृत्तीचे संपादक होते दिलीप लोंढे साहेब. तर दिलीप लोंढे साहेब मला काय म्हणले की चिंतामणी, सांगली संस्थांच्या स्थापनेला 200 वर्ष होऊन गेलेली आहेत. 1800 साली सांगलीत संस्थान स्थापन झालं. पहिले चिंतामणराव पटवर्धन सांगलीत आले, त्यांची वाटणी झाली मिरज संस्थांची त्यांची, आणि ते सांगलीमध्ये येऊन त्यांनी संस्थान स्थापन केलं, सांगलीची राजधानी बनवली त्यांनी. तर ह्या 200 वर्ष होत आहेत, तर त्याला तू असं कर, एक 10-15 एक लेख लिही त्याच्यावरती सांगलीबद्दलचे. काय लिहायचं, कसं लिहायचं, काहीच माझ्यासमोर आराखडा नव्हता. बरोबर. पण मग सांगली कशी स्थापन झाली, तिचं मूळ नाव काय होतं, कोण त्याच्या आधी काय होतं, असं ते शोध करत करत मी लिहायला सुरुवात केली. आणि रोज लिहायचं होतं. सगळ्यात प्रतिबिंब नावाचं तेव्हा सकाळचं रोजचा पुरवणी म्हणतो आपण, पुरवणी, तशी ती रोजची पुरवणी निघायची. त्या रोजच्या पुरवणीमध्ये लिहायचं होतं, हे लक्षात घ्या. आणि आपलं माझं दैनंदिन काम सांभाळून त्याच्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं, संपादनाचा पाठ सांभाळून, पुन्हा संपादन, वार्तांकन सगळं सांभाळून. तर ते लिहायला सुरुवात केली आणि एक एक विषय घेत मी जसं गेलो 170 लेख लिहिले. अरे बापरे, रोज असे ओळीनं 170 लेख पूर्ण झाले त्याचे. मग त्याच्यात अनेक विषय घेतले, कुस्ती आहे, कबड्डी आहे, भडंग आहे, संगीत आहे, संगीत आहे, त्याच्यामध्ये शाहीर आहेत, सगळ्या बाजूनी सगळी बाजू आणली त्याच्यात. म्हणजे सांगलीतले शाहीर होते त्यांच्याबद्दल सुद्धा घेतलं.
मास्टर देनानाथांच्या बद्दल घेतलं, बालगंधर्वांच्या बद्दल घेतलं, मास्टर अविनाशांच्या बद्दल घेतलं, नाट्य परंपरा सांगलीची सगळी घेतली, सांगलीतल्या वेगवेगळ्या नाट्य संस्था सगळ्या त्याच्यात घेतल्या. एका हातानं कुस्ती खेळणारा पैलवान ते पण त्याच्यामध्ये आलं. त्यानंतर गंगाधर सिंग दीक्षित म्हणून मोठे एक व्यायामपटू होते, ते मला संभाजी पवारनीच किस्सा सांगितला, आप्पांनी सांगितला जातो की ते त्यांच्या तालमीमध्ये एक मोठा करेला होता. करेला, आज आता करेला सांगितलं तर लोकांना लक्षात नाही, पण गदेसारखाच असतो, लाकडी असतो खरं, पण खूप जोड असतो तो. असा तो दोन्ही हाताने फिरवावा लागतो तो करेला. ते पैलवान फिरवायचे आरशासमोर उभारून, मोठा उभा आरशासमोर उभा, आणि ते फिरवायचे. तर ते गंगाधर सिंग पैज लावायचे मारुती चौकात आपल्या सांगलीतल्या, ते तो करेला आणून तिथं मध्यात ठेवायचे आणि कुणी फिरवून दाखवायचा असं ते पैज लावायचे. त्यावेळेला काय तर उपायावर मी दिन असं म्हणायचं ते. पण संध्याकाळपर्यंत कुणी तो करेला फिरवायचा, धाडस करायचं नाही, उचलायचं. एवढा तो मोठा करेला होता, प्रचंड आकाराचा होता. संध्याकाळी यायचे गंगाधर सिंग दीक्षित तिथं, आणि तो करेला सहज उचलायचे आणि 10-20 वेळा असं फिरवायचे आणि आपल्या तालमीत नेऊन ठेवायचे. असे ते गंगाधर सिंग दीक्षितचा किस्सा मला ह्यांनी सांगितला, आप्पांनी सांगितला होता तेव्हा, संभाजीराव पवारांनी सांगितलं. त्यानंतर भाऊराव पडसलगीकर, मी बुद्धिबळावर पण लिहिले खूप, बुद्धिबळा करता पण खूप लिहिलं. तर ते भाऊराव पडसलगीकर म्हणून नाव तुम्ही ऐकलं असेल, बुद्धिबळाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जातात. त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्कार वगैरे सुद्धा मिळाला नंतर बुद्धिबळातला. तर ते पडसलगीकर हे मूळ पैलवान होते, कुस्त्या पण करायचे. आपलं आता जे गणपती देवळाचे इथं केंगणेश्वरीचं मंदिर म्हणून आहे, तिथं पूर्वी कुस्त्या व्हायच्या केंगणेश्वरीच्या मैदानात खूप जुन्या काळामध्ये. हरिनाना पवार म्हणजे आप्पांचे वडील, त्यांनी कुस्त्या केल्यात. बेलीप ढाकवाले त्यांनी कुस्त्या केल्यात तिथं. अशा अनेक मोठ्या कुस्त्या तिथं व्हायच्या. तर मोरबजी भट बहुतेक, मोरबजी हरिपूरचे एक मोठे बुद्धिबळपटू होते. त्यांच्याबरोबर त्यांची खेळायची इच्छा, सगळ्यांचीच इच्छा असायची की त्यांच्याबरोबर आपण खेळायचं. पण त्यांना हरवलंच नव्हतं आतापर्यंत कोणी. इतके ते प्रख्यात हे होते, मोरभटजी म्हणून होते. तर त्यांची एक अट अशी असायची त्या बुद्धिबळ खेळणाऱ्यांची, की माझ्या बरोबर खेळताना 1 रुपया समोर ठेवायचा, चॅलेंज. 1 रुपया ठेवायचा. 1 रुपया मी हरलो तर रुपया तुम्हाला परत देणार, नाही हरलो तर रुपया मी घेणार. मग आता मला भाऊराव पडसलगीकर असं म्हणले की त्यावेळेला रुपया म्हणजे आम्हाला गाडीच्या चाकासारखा दिसायचा, पैसेच नसायचे हो लोकांकडे. बरोबर. मग मी काय करायचं म्हणले, केंगणेश्वरीच्या देवळात त्या मैदानात सारख्या कुस्त्या व्हायच्या. मग मी दर 4 दिवसाला जाऊन कुस्ती खेळायचो त्याच्यात. प्रत्येक कुस्ती खेळायची पावली मिळायची मला, 4 आणे. 4 आणे म्हणजे 16 आण्याचा रुपया व्हायचा. 4 पावल्या मिळून 1 रुपया. असा रुपया झाला की मग त्यांच्यावर बुद्धिबळ खेळायला म्हणजे कुस्ती खेळून बुद्धिबळ. हा किस्सा मी त्यात लिहिलाय. थोडक्यात दोन्ही शरीरबल आणि बुद्धिबल काही किस्से त्या पुस्तकात माझ्या आले, त्यामुळे ते पुस्तक फार हे झालं. सांगलीत एक गोपाळराव काळे म्हणून, ते 3-4 भाऊ असे सगळेच व्यायामपटू होते, जबरदस्त तयारी. कबड्डीपटू गोपाळराव काळे, शंकरराव काळे, व्हीडी काळे, जे आम्हाला विलासराव काळे ते आम्हाला शिक्षक पण होते एनसीसीला. आम्हाला बंदूक चालवायचं त्यांनी शिकवली. मी बंदूक उत्तम चालवत होतो, बंदूक चालवायचं शिकवली. तर ते काळे सरांची सुद्धा तब्येत जबरदस्त अशी. त्या गोपाळराव काळेंची पण तब्येत फार चांगली होती. मी भेटलोय त्यांना. तर त्यांनी मला किस्सा सांगितला, सांगलीत सँडो म्हणून पैलवान, त्यांची एक सर्कस एजंट, त्यात ते सँडो काम करायचे, ते सँडो पैलवान. तर ते अनेक शक्तीचे प्रयोग करून दाखवायचे तिथं, ताकदीचे, अचाट ताकदीचे प्रयोग असायचे. आणि ते सगळ्या प्रेक्षकांना त्या रिंग मध्ये उभारून आव्हान द्यायचे, कुणाची हिंमत असेल तर हे करून दाखवा म्हणून त्या ह्याच्यात. तर हे मी म्हणले आमची शाळेची पोरं सिटी हायस्कूलची घेऊन ते सर्कस दाखवायला जायचं. 1-2दा बघितलं मी म्हणले. आणि एकदा मी उठलोच म्हणले, मी करतो म्हणले, तुम्ही करताय ते सगळे प्रयोग. आणि त्यांनी ते सगळे करून दाखवले. अरे बापरे. त्या गोपाळराव काळेंनी सँडोला म्हणजे सँडोसला चाट पडला म्हणले हे बघून ते. तर असे काही किस्से माझे ते पुस्तकात आहेत.